हा एक काळ होता की आपल्याला ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन दळणवळणाच्या साधनांचा विचार केला तर एका गावावरून दुसऱ्या गावाला जायचं म्हटलं तरी कित्येक दिवस लागायचे आणि त्याच्यामुळं दळणवळणाची साधनं फास्ट नसल्यामुळं तेवढं आपण सुद्धा गतिमान नव्हतो, आपल्यामध्ये तेवढी गतिशीलता नव्हती. परंतु आज आपण तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आहोत. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये प्रत्येक गोष्ट ही थोडीशी अधिक गतिशील झालेली आहे. मग आपण जर काळाबरोबर नाही राहिलो आणि काळाच्या पाठीमागे राहायला लागलो तर आपली प्रगती आपल्याला धरून कोण सोडून डायरेक्ट एखाद्या महत्वाच्या पदावरती बसवणार नाहीये. ती जबाबदारी आपल्याला संघर्षातून प्राप्त करावी लागणार आहे. आणि ज्यांच्याकडे संघर्ष करण्याची तयारी आहे आणि ज्यांना आपला उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणावर पुढे घेऊन जायचा आहे, फक्त आपल्याला आपल्या गल्लीपुरतं आपल्या वॉर्डापुरतं किंवा आपल्या शहरापुरतं मर्यादित स्वप्न न पाहता त्याच्यावरही पलीकडे काहीतरी खूप मोठं आहे, व्यापक आहे आणि ते आपल्याला ग्रॅब करायचंय, ते आपल्याला कॅच करायचंय. ही जर आपली महत्वाकांक्षा असेल तर नक्कीच खूप चांगल्या पद्धतीनं आपल्यातून कसं स्वयंरोजगार करणारं नेतृत्व उभारू शकतं आणि आपलं प्रॉडक्ट, आपलं जे हे असेल, उत्पादन असेल, त्याला व्यापक प्रसिद्धी देऊन त्याचा खपही करू शकतो. फक्त मी काही उदाहरण सांगतो या ठिकाणी. आज बांगलादेशाचे पंतप्रधान झालेले जे मोहम्मद युनूस खान आहे, त्यांचं थोडंसं जर ब्रीफ हिस्ट्री आपण कुठे जर पाहिली तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी बांगलादेश ग्रामीण बँक या माध्यमातून अगदी मायक्रो फायनान्स सुरू केला. आणि मायक्रो फायनान्स कुणाला सुरू केला तर महिलांसाठी सुरू केला. आणि प्रत्येक त्या म्हणजे बचत गटाच्याच त्या महिला त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे त्या बचत गटाला त्यांनी अगदी मायक्रो फायनान्स म्हणजे सूक्ष्म वित्त पुरवठा सुरू केला आणि ते वित्त पुरवठ्याच्या माध्यमातून त्यांनी फक्त त्यांचा फॉलोअप घेतला की तुम्ही करता काय आणि काउन्सिलिंग सेंटर्स उभारले. आणि त्या काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून त्यांनी त्या देशामध्ये त्या महिलांना स्वयंरोजगारी होण्यासाठी, स्वावलंबी होण्यासाठी, सक्षम होण्यासाठी, सबलीकरण घडवण्यासाठी महत्वाचं योगदान दिलं. आणि त्याच माध्यमातून आज बांगलादेशामध्ये आपण जर विचार केला तर जगातले महत्वाचे ब्रँड आज बांगलादेशामध्ये प्रॉडक्ट तयार करतात आणि जगाला पुरवतात. पण महत्वाचे सगळे मोठे व्यवसाय त्या ठिकाणी चाललेले आहेत. आज आपण एलपीचे शर्ट, आपण लुईस फिलिपचे शर्ट वापरतो किंवा आलन सोलीचे वापरतो. हे शर्ट काही ते युरोपात तयार होत नाहीत सध्या. ते कुठं तयार होतात सध्या? ज्या ठिकाणी स्वयंरोजगार आणि रोजगार स्वस्तामध्ये उपलब्ध होतो अशा कुठल्या तर देशामध्ये या कंपन्या ज्या ठिकाणी सवलती मोठ्या प्रमाणावर दिल्या जातात त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी त्यांना चांगल्या पद्धतीचं वागणूक मिळते. त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असणारं इन्फ्रास्ट्रक्चर मिळतं आणि असं इन्फ्रास्ट्रक्चर मिळाल्यानंतर त्या ठिकाणी महत्वाचा असणारा जो स्वस्त आणि स्वस्तात जो मजूर पुरवठा असतो, कुशल मजूर पुरवठा आपण त्याला म्हणूया, तो उपलब्ध होतो आणि त्या माध्यमातून त्या देशाचा तर विकास होतोच होतो. पण देशाचा विकास होतो म्हणजे कोणाचा होतो? आपला विकास होतो. आणि आपलं पर कॅपिटल उत्पन्न जर चांगलं वाढलं तर आपलं पर्चेसिंग पॉवर पॅरिटी चांगली झाली की नंतर नक्कीच देशाची पीपीपी चांगली राहते आणि त्या माध्यमातून आपला एचआर डेव्हलप होतो चांगला. आणि एचआर डेव्हलप झाल्यानंतर ते कुटुंब कधीही परत मागे वळून पाहत नाही. मग हे खूप तांत्रिक आणि चांगल्या बाबी आहेत. फक्त त्याच्यासाठी आपण कुठल्याही एखाद्या क्षेत्रामध्ये कुशल असणं सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं आहे. आपल्याकडे ते कौशल्य असेल आणि ते कौशल्याच्या आधारे आपण थोडंसं त्याला व्यवहार ज्ञानाची जोड दिली चांगली तर आमच्या माध्यमातून एनएलएम प्रकल्पाच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून आपल्याला मायक्रो फायनान्स हा मिळतोच आहे. त्याचा पर्याप्त आणि ऑप्टिमम म्हणजे एकदम चांगला जर त्याचा वापर केला गेला तर नक्कीच त्या माध्यमातून आपल्याला खूप चांगलं यश संपादन होईल आणि आपलं जे प्रॉडक्ट आहे त्याला थोडासा स्कोप द्या, एकत्र या. आज काय होतंय, कोणतरी अध्यक्ष किंवा कोणतरी सचिव किंवा त्या गटातला कोणतरी एक व्यक्ती चांगलं काम करतो नाही असं नाही, परंतु तो त्यांच्या पुरतं मर्यादित राहतो. मग परत एक संकोच असतो आपल्याला की बाहेर कसं पडू. म्हणजे ज्याला मार्केटिंग आणि सेल्स या विषयावर संकोच असेल ना तर ते कधीच पुढे जाऊ शकणार नाही. कारण आजचा जमाना हा मार्केटिंगचा जमाना आहे. आपला जे प्रॉडक्ट आहे ते प्रॉडक्ट आपलं कसं चांगलं आहे हे
सर्वांच्यावरती बिंबवावं लागतं, सांगावं लागतं. आणि जे बिंबवू शकत नाहीत, सांगू शकत नाहीत, मग ग्राहकाला त्याबद्दल डाऊट असतो. ह्यांचा ज्यांना कॉन्फिडन्स नाही तर आता आपण पुढे जाऊन आपल्याला काही कॉन्फिडन्स येणार याविषयी. त्यामुळं आपलं मटेरियल, आपला माल हा टाकाऊ नसून टिकाऊ आहे, तितका चांगला आहे, दर्जेदार आहे, गुणवत्तापूर्ण आहे हे आपण बाहेर पडून सांगितलं पाहिजे. आणि तरच त्या मालाला आपल्याला चांगला खत मिळेल. खत मिळाल्यानंतर तुमच्या बचत गटाचा तर उद्धार होणारच होणार, परंतु त्या माध्यमातून तुम्ही तुमचं कुटुंब स्वयंपूर्ण करत असतात, स्वावलंबी करत असतात आणि तुमच्या कुटुंबाचा त्या माध्यमातून उद्धार होतो. पहा तुम्ही, आपल्याकडे सगळ्यात महत्वाच्या गोष्टी कुठल्या असतील तर पहिल्यांदा अन्न वस्त्र निवारा झाला की सगळ्यात मोठी गोष्ट आणि गरज आहे ती पहिली शिक्षण आणि दुसरी आरोग्य. उत्तम चांगलं सदृढ आरोग्य असणं आपल्यासाठी आवश्यक असतं. आणि शिक्षण, आपण जे काही कमावतो त्या कमावलेल्यातला बराचसा हिस्सा हा आपल्याला मुलाच्या शिक्षणासाठी ठेवावा लागतो. मग आपापल्या गुणवत्तेनुसार प्लस आपल्या आर्थिक स्थितीनुसार आपण त्या शाळेमध्ये त्या स्कूलमध्ये प्रवेश मिळवायचा प्रयत्न करत असतो. मग खिशात आपले पैसे नाहीत म्हणून आपण काय करतो की दर्जेदार शाळेला किंवा ज्या शाळेचं नाव चांगलं आहे, ब्रँड चांगला आहे आणि तिथं प्लेसमेंट चांगले होतात त्या ठिकाणी न जाता मग परत कुठेतरी थोड्याशा खालच्या स्तरावरच्या आपण संस्थेमध्ये प्रवेश आपला मिळवला जातो. तिथेही नाही मिळालं तर त्याच्याहून खालच्या संस्थेमध्ये प्रवेश मिळवला जातो. मग काय होतं, शेक्सपियर सांगतो पहा, मॅन इज नोन बाय देअर कंपनी टिप्स. म्हणजे एखादी व्यक्ती त्याच्या संगतीमध्ये कोण नक्की आहे त्याच्यावरून त्याचा माहोल कुठला आहे, तो कुठल्या माहोलमध्ये त्याचा समाजीकरण होत आहे, त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतोय, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार नक्कीच होत असतो. आणि त्याचा तोच विचार मग पुढे जाऊन तो मुलगा, तो पाल्य, ती मुलगी पुढे जाऊन नक्कीच संघर्षातून आपल्याला करायचंय काय, तो स्कोप खूप मर्यादित स्वरूपाचा राहतो. तो मर्यादित स्कोप हा आपल्याला अमर्यादित करायचा आहे. आणि आज तुम्ही बघताय की मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीनता वाढायला गेलेली आहे. आणि जो म्हणजे शारीरिक कष्ट करणारा जो आपला कामगार वर्ग आहे तो कुठंतरी एक रिलॅक्सेशन म्हणा किंवा त्याच्या मनाची धारणा असते की काहीतरी कुठलं तरी व्यसन जडलं की त्यातनं आपल्याला काहीतरी रिलॅक्स होतं, मन शांत होतंय किंवा शरीर शांत होतंय किंवा झोप चांगली लागते, या स्वरूपाची काहीतरी धारणा करून घेतलेली असते की जी खोटी धारणा आहे परंतु करून घेतलेली असते. मग आपल्याकडे घरामध्ये जेवढं पाहिजे तेवढं सेव्हिंग होत नाही आणि सेव्हिंग न झाल्यामुळे तेवढं आपल्याला आपल्या आरोग्य आणि शिक्षणासारख्या चांगल्या सुविधावरती खर्च करायला मर्यादा पडतात. आणि ही जबाबदारी फक्त एकट्या माणसाची न म्हणता कुटुंबातल्या आपल्या सर्वांचे असं जर समजून आपण थोडस चांगलं कॉन्सन्ट्रेट केलं, मला माहित आहे की सगळ्याला आपली कुटुंब व्यवस्था सांभाळताना घरातली सगळी कामं सगळ्यांनाच करावी लागतात आणि ती सगळी कामं करत असताना मग घरातली कामं करा आणि परत व्यवसाय पण लक्ष द्या, आपल्याला नाही जमणार असं काही लोकांना वाटण्याची शक्यता आहे. परंतु जर थोडासा संघर्ष केला आणि थोडं टॅक्टफुली, मी मगाशी म्हटलं तसं थोडं कौशल्य अंगीकारलं आणि त्याला जर व्यवहार ज्ञानाची जोड दिली की मार्केटमध्ये नक्की चालतंय काय, जगामध्ये नक्की कशाची अपेक्षा आहे, काय रिक्वायरमेंट आहे. भारतच खूप मोठी ग्राहकांची बाजारपेठ आहे. मग ह्या बाजारपेठेमध्ये काय आपलं जाऊ शकतं, पहिले इथं तर आपण या लोकांच्या गरजा पुरवू आणि या गरजा पुरवल्यानंतर आपण त्याच्यापेक्षा अजून चांगलं काहीतरी करून आपला बाहेर पडण्याचा आपण प्रयत्न करू. म्हणजे ही खूप चांगली संधी आपल्याला आहे. जगामध्ये आज आपण लोकसंख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर चाललो आहोत असं म्हणायला हरकत नाही, कारण बाकीच्या जे काही आपल्या स्पर्धेमध्ये असणारे देश होते त्यांनी लोकसंख्या नियंत्रण प्रभावीपणे केलेलं आहे. आपल्याकडे अजून कसं प्रभावी झालंय असं म्हणता येणार नाही. त्यामुळं करती लोकसंख्या किंवा यंग जनरेशन आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती आहे. त्याच्या हाताला जर आज काम लागलं तर त्याच्यामुळे समाज शांत होतो, स्थिर होतो, गतिमान होतो आणि जी वेगवेगळ्या प्रकारची अस्थिरता आहे ती सुद्धा बऱ्यापैकी पाठीमागे जाते, तिला सुद्धा तिलांजली दिली जाते. आज विचार करा, जर आपल्यावर सभ्यता आणि संस्काराचे जर गुण नसते तर आपण किती अजून अशांत झालो असतो. आज जगाचा विचार करा, काही कारणामुळे, एकदम क्षुल्लक कारणामुळे खूप मोठ्या अशाच सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून काहीतरी क्रांत्या घडतात आणि त्याच्यामधली सत्ता उलटापालट करून टाकली जाते. आज शेजारच्या राष्ट्रांचा विचार केला तर श्रीलंकेमध्ये काय झालं आपण सगळ्यांनी बघितलं, शेजारच्या बांगलादेशमध्ये आज काय झालं ते आपण बघितलं.
म्हणजे कुठल्या तर पॉलिसी कुठल्या तर गोष्टीमुळे काहीतरी घटना अशा घडतात की ज्याच्यामुळे सगळंच अस्थिर होतं. मग हे सगळं अस्थिर वातावरण स्थिर करायचं असेल ना तर त्या गोष्टीसाठी आपल्या सर्वांचा खूप मोठा हातभार लागला पाहिजे. आपण देशाचे एक जबाबदार नागरिक आहोत आणि जबाबदारीने जर आपण वागलं, आपण आपल्या कुटुंबापुरता आपल्यापुरता जर विचार करून जर आपण स्वतःला सक्षम बनवायचा प्रयत्न केला तर आपोआप सगळे बार्शी सक्षम होते. आणि जे बार्शी सक्षम होते म्हणजे हेच म्हणून आपलं पूर्ण आपल्या परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये जातो आणि आपण सगळेजण सक्षमीकरणाच्या पाठीमागे लागतो. आणि त्याच्यामुळे आपण जगाला एक सोशल स्टॅबिलिटीचा किंवा आपल्या राज्याला किंवा आपल्या जिल्ह्याला सुद्धा एक चांगला संदेश देऊ शकतो. मला म्हणायचं एवढंच आहे की नगरपालिकेच्या माध्यमातून जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की आम्हाला रोजगारासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्या, गाळे उपलब्ध करून द्या. मान्य आमदार महोदय यांच्या बरोबर आम्ही जे विखे मार्ट आहे त्याच्या मॅडम पाठीमागे नाही, अगदी शेजारी थटून लागून आहे आमची जागा नगरपालिकेची. अगदी रोड सोलापूर रोडला लागून जागा आहे आणि ती देण्याबाबतीत आपण सर्वजण आम्ही सगळेजण अनुकूल आहोत आणि ते मिळेलच याची 100% शाश्वती आपल्याला आहे. जरी काही शासकीय काही गोष्टी त्यामध्ये त्रुटी राहण्याच्या शक्यता असल्या तरी सुद्धा मी मुख्याधिकारी यांना आपल्या सर्वांना कमिटमेंट देतो की तिथं कुठल्याही प्रकारच्या त्रुटी आम्ही धाव देणार नाही आणि चांगली जागा आपल्याला मिळेल. आणि आज या अशा आपण जागा तर उपलब्ध करून देतो पण त्या जागेच्या माध्यमातून त्याचा वापर पण तेवढाच सक्षमपणे सगळ्यांनी करून घेणं गरजेचं आहे. आपण ते सगळं सवलतीच्या दरामध्ये करतोय किंबहुना दर ऍज गुड ऍज नसल्यासारखे आहेत. आपण त्यांना ते बऱ्यापैकी सवलतीच्या दरामध्ये सर्वांना द्यायचा प्रयत्न करतोय. आज आपल्याला सेंट्रलाइज पद्धतीनं CLF लेवलला जे आपण एक सगळी कनेक्टिव्हिटी सगळ्यांची करणार आहोत. आज आपल्याला सर्वांची उपस्थिती एवढ्यासाठी पाहिजे की आमदार साहेबांच्या बरोबर काम करत असताना की 550 गटापैकी कुठलाही एखादा गट हा आपला निष्क्रिय किंवा अकार्यक्षम राहू नये ही एक प्रामाणिक आणि प्रांजळ भावना नगरपालिकेबरोबर आमच्या NLM प्रोग्रामची आणि सगळ्यांची होती. परंतु या ठिकाणी काही आपण खूप कार्यक्षम आहात उपस्थित राहिला, परंतु आज सणासुदीमुळे हरितालिका आहे, सगळ्यांचा उपवास असेल, पूजा अर्चा असेल, विधी असतील किंवा सणाचे दिवस पण सध्या आहेत, उत्सवाचे दिवस आहेत, त्याच्यामुळे कदाचित हा रिस्पॉन्स थोडासा मी त्यांची मजबुरी समजू शकतो की त्यांना काही मर्यादा असल्यामुळे काही लोक येऊ शकले. असं याचा अर्थ असा नाही की ते करू शकणार नाहीये, नक्कीच त्यांचा पण रिस्पॉन्स आहे. पण काही लोकांना थोड्याशा मर्यादा पडल्यामुळे आज कदाचित अनुपस्थित असतील. परंतु हे उत्सव झाल्यानंतर, गणेश फेस्टिवल झाल्यानंतर, गौरी पूजन झाल्यानंतर आपण एक भरगच्च चांगला सगळ्या चित्रकारांना बरोबर घेऊन एक चांगला कार्यक्रम करू आणि तुमच्या समस्या आमच्यापर्यंत यायला पाहिजे. मी फक्त वन वे काहीतरी कम्युनिकेट तुम्हाला करायचं, तुम्हाला काहीतरी आमच्या एक तर पीकडनं सांगितलं जायचं आणि तुम्ही त्यावर विचार करायचा आणि क्षणभर भारावून जायचं आणि घरी येऊन परत विसरून जायचं. ह्या पद्धतीचं काय व्हायला नको. म्हणजे